आपल्या विविध कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात नेहमीच लोकांची रीघ दिसत असते, मात्र अनेकदा आश्वासनांच्या पलीकडे त्यांच्या पदरी काहीच पडत नाही। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातलं जनसंपर्क कार्यालय याहून वेगळं ठरतंय। या कार्यालयातून गेल्या 2 वर्षात 1,40,000 पेक्षा जास्त नागरिकांची कामं मार्गी लागली आहेत। महत्त्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघातील 382 बूथ, 9 प्रभाग आणि 25 वॉर्डमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचं हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर असतं। राज्यातील जनतेच्या समस्या सोडवताना आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सतत लक्ष ठेवून असतात। इतकंच नव्हे तर सतत आढावा घेत असतात। आमचे वकील साहेब मला समजावलं, मला म्हटलं की तुमच्या घरी यावं लागेल। मग माझ्या घरी आले निशुल्कमध्ये आणि त्यांनी माझ्या मोठ्या भावाची आणि मधल्या भावाची समजुती काढून झगडा भांडण न करता सोयीस्कर एक आईवडिलाची प्रॉपर्टी आहे म्हणून तुम्ही तिघेही भाऊ सारखे वाटून घ्या, कशाला वादविवादा पडतात, कशाला मारपिटामध्ये करतात। त्याच्यामुळे हा सल्ला माझ्या मोठ्या भावाने ऐकला आणि आमची सरळ नोटरी केली आणि आमचा इतक्या वर्षानुवर्ष जो झगडा चालू होता तो झगडा आमचा 8-10 दिवसामध्ये पूर्ण फायनल झाला। आयुष्मान कार्ड भी नहीं था और राशन कार्ड भी बनने का था मेरा, तो फिर राशन कार्ड नहीं था तो आयुष्मान कार्ड भी नहीं बन रहा था, उसके वजह से ऑपरेशन भी नहीं हो रहा था। गवर्नमेंट में ये चीज चाहिए ना, तो मैं फिर यहाँ दक्षिण पश्चिम रेलवे यहाँ पे आई, मैं ऑफिस में गुप्ता मैडम से मिली। गुप्ता मैडम ने मेरा जब ये सोल्यूशन पूरा सुना गुप्ता मैडम ने मेरा, तो फिर गुप्ता मैडम ने 1 दिन में मुझे अंत्योदय का राशन कार्ड बना के दिया। उसकी वजह से वो फिर राशन कार्ड बना, आरसी नंबर वगैरह 1 दिन में ला के दिया उन्होंने। मुलीला जन्मापासून टाळूचा प्रॉब्लेम होता, टाळूमध्ये गड्डा होता, क्लेप पॅलेट म्हणून आजार होता तिला। त्याच्यानंतर मी खासगी दवाखान्यामध्ये गेलो, तिथे गेलो असता 2.5 ते 3 लाखाच्या जवळपास मला खर्च सांगण्यात आला होता। परंतु माझी आर्थिक परिस्थिती सुदृढ नसल्यामुळे 1-1.5 महिना माझी मुलगी सर्जरीपासून तशीच राहिली। त्याच्यानंतर येथील कार्यालयातील वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर प्रणय यांनी मार्गदर्शन केले आणि या कार्यालयातून मला मार्गदर्शन मिळाले। त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून माझ्या मुलीचं सर्जरी करून देण्यात आली। तर याबाबत आढावा घेत नागरिकांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आता आपण आहोत नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात, आणि आपण इथे तुफान अशी गर्दी लोकांची पाहताय। खरं तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या, त्यांच्या मतदारांच्या समस्या इथे सोडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करण्यात येतो। पूर्ण मार्गदर्शन सुनील मित्राजी इथले प्रमुख आहे। सुनीलजी, मोठ्या संख्येने जनता इथे समस्या घेऊन येत असते। खरं तर मुख्यमंत्री प्रचंड व्यस्त असतात संपूर्ण राज्याच्या जनतेच्या समस्या सोडवण्याकरता, पण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी कसं नियोजन केलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून? हे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे माननीय देवेंद्रजी, हे जाणते राजा आहेत। ते जे विधानसभा क्षेत्रामधून निवडून येतात त्या भागातील सर्व जनता व कार्यकर्ते आमचे या विधानसभा क्षेत्रामध्ये, दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 382 इतकं बूथ आहे आणि प्रभाग आहे आपले 9 प्रभाग आणि त्या 25 वॉर्ड, आणि त्यामधले जे आपले कार्यकर्ते आहे, बूथ समितीतले कार्यकर्ते आहे, ते जेव्हा पब्लिकमध्ये जातात तर त्यांना विविध प्रकारची समस्या वगैरे पब्लिक जेव्हा त्यांना बोलतात तर त्यांना कुठेतरी एक असं पाहिजे की जिकडे येऊन ते लोकांचा हात धरून या कार्यालयामध्ये ते आणतात, तर तेव्हा इकडे कुठलीही प्रकारची समस्या असो तर ते सोडू शकतात। ते असं एक कार्यालय माननीय देवेंद्रजींनी उघडलेलं आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतनशी सातपुतेसह अमर काणे, नागपूर।